श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रीमद्भागवताला नमन। भगवान श्री व्यासदेव, देवर्षी नारद मुनी, श्री शुकदेव गोस्वामी, श्री परीक्षित, महर्षी श्री सूत गोस्वामी, शौनकादी ऋषींसहित सर्व भागवत कथाकार आणि श्रोते भक्त यांना नमन। नमोस्तुते महादेवी, शिवे कल्याणी शांभवी, प्रसीद वेदविनुते, जगदम्ब नमोस्तुते। नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत महापुराणं 12 स्कंध। अथ प्रथमोऽध्यायः। कलियुगातील राजवंशाचे वर्णन। परीक्षिताने विचारले, मुनिवर्य, यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचे राज्य झाले ते मला सांगावे। श्री शुक म्हणाले, राजा, जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजय नावाचा शेवटचा राजा होईल। त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करील। प्रद्योताचा पुत्र पालक, पालकाचा विशाखयूप, विशाखयूपाचा राजक आणि राजकाचा पुत्र नंदीवर्धन होईल। हे 5 प्रद्योतन 138 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील। यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल। त्याचा पुत्र काकवर्ण त्याचा क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ होईल। क्षेत्रज्ञाचा विधिसार त्याचा अजातशत्रू, त्याचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल। अजयाचा नंदीवर्धन आणि त्याचा महानंदी। शिशुनाग वंशामधील हे 10 राजे 360 वर्षे पृथ्वीवर राज्य करतील। परीक्षिता, महानंदीला शूद्रपत्नीपासून नंद नावाचा बलवान पुत्र होईल। महानंदी हा महापद्म नावाच्या निधीचा अधिपती होईल। क्षत्रिय राजांचा तो नाश करील, तेव्हापासून बहुधा राजे शूद्र आणि अधार्मिक होतील। महापद्म हा पृथ्वीवर एकछत्री अंमल करील, त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही। जणू दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करील। सुमाल्य इत्यादी त्याचे 8 पुत्र होतील। ते सर्व राजे 100 वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील। चाणक्य नावाचा कोणी एक ब्राह्मण विख्यात 9 नंदांना मारविल। त्यांचा नाश झाल्यावर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे पृथ्वीचे राज्य करतील। तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करील। त्याचा पुत्र वारिसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल। त्याचा पुत्र सुयश, सुयशाचा संगत, संगताचा शालिशुक आणि शालिशुकाचा सोमशर्मा होईल। सोमशर्म्याचा शतधन्वा आणि शतधन्व्याचा पुत्र बृहद्रथ होईल। हे कुरुवंश विभूषणा, मौर्यवंशाचे हे 10 राजे कलियुगामध्ये 137 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील। बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंगराजाचा वध करून स्वतः राजा होईल। त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ होईल। सुज्येष्ठाचा वसुमित्र, वसुमित्राचा भद्रक, भद्रकाचा पुलिंद, पुलिंदाचा घोष आणि घोषाचा पुत्र वज्रमित्र होईल। वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती होईल। शुंगवंशाचे हे 10 राजे 100 वर्षांपेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील। परीक्षिता, त्यानंतर पृथ्वी कण्ववंशाकडे जाईल। हे राजे कमी गुणवान असतील। शुंगवंशाचा राजा देवभूती हा स्त्रीलंपट असेल। त्याचा मंत्री कण्ववंशी बुद्धिमान वसुदेव त्याचा वध करील आणि स्वतः राज्य करील। त्याचा पुत्र भूमित्र त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा या नावाने प्रसिद्ध होईल। कण्ववंशातील हे 4 राजे कलियुगामध्ये 345 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील। कण्ववंशी सुशर्म्याचा बली नावाचा
एक शूद्र सेवक सुशर्म्याला मारून तो काही काळ स्वतः पृथ्वीवर राज्य करील. तो अंध्र जातीचा व दुष्ट असेल. यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजा होईल. कृष्णाचा पुत्र श्री शांतकर्ण आणि त्याचा पौर्णमास या नावाचा पुत्र होईल. पौर्णमासाचा लंबोदर आणि लंबोदराचा पुत्र चिबिलक होईल. त्याचा मेघस्वाती, त्याचा अटमान, त्याचा अनिष्टकर्मा, त्याचा हालेय, त्याचा तलक, त्याचा पुरीशभीरू आणि त्याचा पुत्र सुनंदन होईल. सुनंदाचा पुत्र चकोर होईल. चकोराला बहु नावाचे 8 पुत्र होतील. त्यांपैकी शिवस्वाती हा वीर असेल. त्याचा गोमती पुत्र आणि त्याचा पुत्र पुरीमान होईल. त्याचा मेदहशिरा, मेदहशिराचा शिवस्कंद, शिवस्कंदाचा यज्ञश्री, यज्ञश्रीचा विजय आणि विजयाचे चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे 2 पुत्र होतील. परीक्षिता, हे 30 राजे 456 वर्षेपर्यंत पृथ्वीचे राज्य उपभोगतील. यानंतर अवभृती नगरीचे 7 आभीर, 10 गर्दभी आणि 16 कंक राजे पृथ्वीवर राज्य करतील. हे अतिशय लोभी असतील. यानंतर 8 यवन आणि 14 तुर्क राजे राज्य करतील. त्यानंतर 10 गुरुंड आणि 11 मौन राजे होतील. परीक्षिता, मौनांच्या खेरीज इतर सर्वजण 1099 वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. तसेच 11 मौन राजे 300 वर्षेपर्यंत पृथ्वीवर शासन करतील. ते गेल्यावर किलिकिला नावाच्या नगरीत भूतनंद, वंगिरी, शिशुनंदी, त्याचा भाऊ यशोनंदी आणि प्रवीरक हे 106 वर्षे राज्य करतील. त्यांना बाल्लिक नावाचे 13 पुत्र होतील. त्याच्यानंतर पुष्यमित्र नावाचा क्षत्रिय आणि त्याचा पुत्र दुर्मित्र यांचे राज्य असेल. बाल्लिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करतील. त्यांपैकी 7 आंध्र प्रदेशाचे तर 7 कोसल देशाचे अधिपती होतील. काही विदूर भूमीचे शासक तर काही निषद देशाचे राजे होतील. यानंतर विश्वस्फूर्जी मगध देशाचा राजा होईल. हा दुसरा पुरंजय ब्राह्मण इत्यादी व्रणांचे पुलिंद, यदू, मद्र इत्यादी म्लेच्छांसारख्या जातींमध्ये रूपांतर करील. हा इतका दुष्ट असेल की तो 3 वर्णांशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करील. आपल्या शौर्याने तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि पद्मावतीपुरी या राजधानीत हरिद्वारापासून प्रयागापर्यंतच्या पृथ्वीचे राज्य करील. हळूहळू सौराष्ट्र, अवंती, आभीर, शूर, अर्बुद आणि मालव देशातील ब्राह्मण संस्कार शून्य होतील. तसेच राजेसुद्धा शूद्रतुल्य होतील. सिंधू तट, चंद्रभागेचा तट, कौंतीपुरी आणि काश्मीर परिसरावर प्राधान्य करून शूद्रांचे संस्कार व ब्रह्मतेज नाहीसे झालेल्या ब्राह्मणांचे तसेच म्लेच्छांचे राज्य असेल. परीक्षिता, हे राजे आचार विचाराच्या बाबतीत म्लेच्छांसारखे असतील. हे सर्वजण एकाच वेळी निरनिराळ्या प्रांतांमध्ये राज्य करतील. हे सगळे अधार्मिक, खोटारडे, कंजूष आणि रागीट असतील. हे दुष्ट लोक स्त्रिया, मुले, गायी, ब्राह्मण यांना मारून टाकण्यात संकोच करणार नाहीत. दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतील. यांची उन्नती किंवा अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही. हे हलक्या मनाचे व अल्पायुषी असतील. हे संस्कारहीन, कर्तव्यशून्य रजोगुण तमोगुणाने व्यापलेले राजाच्या रूपातील म्लेच्छ प्रजेला खाऊन टाकतील. राजे ससे असतील तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव, आचरण आणि बोलणे चालणेही तसेच असेल. राजांकडून त्रस्त झालेली प्रजा आपापसा सुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल. अध्याय 1 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया 12 स्कंधे प्रथमोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं
क्षमस्वापराधं प्रभो दीनचित्त। गोपाळ कृष्ण भगवान की जय। तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले, असंख्यात दे कीर्ती बोलोन गेले। बहुधारणा थोर चकित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।